तर आज चालू झालेली आहे मुलांची शाळा। स्कूल चालू झालं म्हटलं की फरमाईशी चालू, डब्याला हे दे ते दे। आज हवे होते आप्पे, म्हणून आप्प्याबरोबर खाण्यासाठी बनवली अशी पांढरी शुभ्र कोकोनट चटणी। कशी बनवली चला दाखवते। आता त्यासाठी 1 टीस्पून इतकं घरी लावलेलं दही घेतलेलं आहे मी, हे वाटीत पाहू शकता। 1 टीस्पून, मोठा टीस्पून असतो त्याने घेतलेले आहेत। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून 3 घेतलेल्या आहेत। 4च लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत फक्त टेस्ट येण्यासाठी, आणि अर्धा इंच आलं। 1 नारळ घेतलेला आहे। आता नारळ फोडून घेतला, यातल्या अर्ध्या वाटीचंच मी फक्त चटणी बनवणार आहे, कारण आम्हा चौघांना अर्ध्या वाटीची चटणी पुरेशी आहे। चला आता नारळ काढून घेते। सुरीच्या मदतीने असा नारळ काढून घेणार आहे आणि बारीक तुकडे करून घेणार आहे याचे। मोठा नारळ होता त्यामुळे 1 अर्धी वाटी घेतलेली आहे। आता याच्यामध्ये एकदम पातळ असे स्लाइस करून मी याच्यामध्ये घेणार आहे। पातळ कट करून घेतल्यामुळे तुकडे जे चटणीत राहतात ते राहणार नाहीत आणि व्यवस्थित चटणी होईल, म्हणून असे बारीक पातळ काप करून घेणार आहे पूर्ण नारळाचे। आता मोठा नारळ असल्यामुळे असं पटपट पातळ काप करून घेतलेले आहेत मी। पूर्ण नारळ असा बारीक करून घेतलेला आहे। आता इथे या 3 मिरच्या, अद्रक, लसूण सगळं घालून घेणार आहे मी या ठिकाणी। दही सुद्धा, लसूण घातला, अद्रक पातळ कट करून घालायचं, खोबरं, अद्रक सगळं पातळ असं कट करून घालायचं, जेणेकरून आपल्या चटणीमध्ये तुकडे राहणार नाहीत। अगदी स्मूथ आणि मस्त टेक्स्चरची अशी आपली चटणी रेडी होईल। चला आता अद्रक कट करून घातलं, दही घालून घेते मी या ठिकाणी। 1 टीस्पून इतकं दही ॲड करून घ्यायचं। दह्याने खूप छान टेस्ट येते चटणीला, तुम्ही एकदा नक्की घालून पहा, मस्त होते चटणी दह्यामुळे। आता दही घालून घेतल्यानंतर मीठही घालून घेतलं टेस्टनुसार, जेवढं गरजेचं आहे तेवढं मीठ घालून घ्यायचं। पाणी घालायचं। आता थोडंसं अर्ध बोबडं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, आणि मग जे नारळातून आपल्या पाणी निघालं होतं ते घालून घेतलं अगोदर। या नारळाच्या पाण्यानेही खूप छान टेस्ट येते आपल्या चटणीला, आणि वरून थोडंसं आपलं साधं नॉर्मल पाणीही घातलेलं आहे। चला आता मस्त फिरवून आणलं, आणि किती स्मूथ अशी मस्त अशी चटणी आपली रेडी झालेली आहे। मुलांना माझ्या आप्प्याबरोबर, डोशाबरोबर हीच चटणी हवी आहे, इडलीसोबत सुद्धा खूप छान लागते, त्यामुळे अशी बारीक करून घेतलेली आहे, अगदी स्मूथ टेक्स्चरची। 1 टिफिन घेतलेला आहे त्याच्यामध्ये काढून घेते। आता एक तडका प्रिपेअर करून घेऊयात। टिफिनमध्ये मुलींसाठी मी चटणी काढून घेतलेली आहे। मुलींच्यासाठी 3 मिरच्या पुरेशा होत्या। आता मोठ्या माणसांसाठी मी थोडीशी अजून मिरची घालून वाटून घेणार आहे, आणि सगळं वाटून घेऊन वरून असा एक तडका करून घेणार आपण, आणि ते टाकणार आहोत त्याच्यावरती। त्या तडक्याने मस्त अशी टेस्ट येते आपल्या चटणीला, अगदी सुरेख लागते चटणी। तिखट चटणी ही मी करून घेतलेली आहे, एका बाउलमध्ये काढून घेतली। चला आता एक तडका प्रिपेअर करून घेऊया। तडक्यासाठी आता काही जास्तची गरज नाही आहे, थोडंसं तडक्याचं प्रिपेअर करणार आहे। मला चटणीमध्ये राई आवडत नाही, त्यामुळे मी मोहरी घालणार नाही आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आता 1 टीस्पून इतकं तेल ॲड करून घेऊयात। पॅन ठेवून घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे, आणि आता 1 टीस्पून इतकं तेल घालणार आहोत। आता 1 टीस्पून तेल घातलं तर फक्त तडक्यामध्ये जे वरचं आहे तेच घालून घेणार आहोत। तेल आपण इतकं सगळं चटणीमध्ये वापरणार नाही आहोत, यातलंही तेल आपण बाजूला करून घेणार आहोत। तेल ॲड करून घेतलं, जिरे घातलेले आहेत। जिरे चांगले तडतडले की मग आपण कढीपत्ता घालणार आहोत, आणि 1 लाल मिरची घालणार आहोत, यामुळे खूप छान टेस्ट येते। जिरे चांगले तडतडून द्यायचे, तडका जेवढा फोडणी बसेल तेवढी मस्त अशी चटणी लागते आपली। लाल मिरची घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे, आणि असं व्यवस्थित कुरकुरीत कढीपत्त्याची पानं होईपर्यंत अगदी मस्त असं फिरवून घ्यायचं, आणि गरमागरम हा तडका आपण चटणीवरती घालून घेणार आहोत। आता चटणीवरती घालताना मी म्हटलं, पण तडक्यासाठी जे तेल वापरणार आहोत ते सगळे याच्यामध्ये घालणार नाही आहेत। त्या प्रकारेच आपण आता हे तडक्यातले जिरे, मिरची, कढीपत्ता हे सगळं असं चमच्याने वेगळं करून चटणीवरती घालून घ्यायचं, आणि तेल तसंच ठेवायचं। कशी वाटली ट्रिक? छान आहे ना? तेल जास्त खायचं नसेल तर अशी ट्रिक वापरू शकता। डाएटवाली लोकही असा तडक्यावाली चटणी आवडत असेल, आणि डाएट करायचं आहे म्हणून खाऊ शकत नाही, तर असं थोडंसं तडका प्रिपेअर करून तेल बाजूला करून घ्यायचं, आणि वरून असं घालून घ्यायचं। किती मस्त दिसते ना चटणी? दिसते पण छान, आणि खायलाही खूप भन्नाट आणि टेस्टी आहे बरं का। नक्की ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा याच्याबरोबर करून पहा। अगदी रुचकर आणि टेस्टी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा,
आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहत राहा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.